वृत्तपत्रामध्ये मालक असलेले उद्धव ठाकरेंची इज्जत काढण्याचं काम राजरोस पद्धतीने सुरू झालेलं आहे। आम्ही ऐकलं आतापर्यंत सामना हा उभाटा सेनेचा मुखपत्र होता, पण उद्धव ठाकरेचीच लायकी आणि इज्जत काढण्याचं काम सामना वृत्तपत्रामधून होत आहे। आज एक बातमी छापून आलेली आहे सामनामध्ये, ज्याच्यामध्ये निर्भया दामिनी पथकांच्या नियमाहून अधिक मोबाईल बंद। आता निर्भया आणि दामिनी पथकासाठी जे हेल्पलाईन नंबर काढलेले तो GR 2022 चा तो GR पण नाही, नोटिफिकेशनची कॉपी पण माझ्याकडे आहे। आता 2022 ला मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच होते। आता उद्धव ठाकरेंनी सुरू केलेली योजना अगर उद्या त्याचे अधिकारी आणि त्याचे संबंधित लोक अगर त्याला महत्त्वच देत नसतील किंवा शेळक्या शब्दामध्ये बोलत तर फाट्यावर मारत असतील आणि त्याचीच लायकी आणि त्याचीच इज्जत स्वतः सामनातून निघत असेल, तर संजय राजाराम राऊतचा पगार किती वेळ चालू ठेवायचा हे आता उद्धव आणि रश्मी ठाकरेंनी ठरवावं। ह्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर आमचे मुख्यमंत्री गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या त्रुटी निश्चित पद्धतीने दूर करतील। सगळ्याचे सगळे नंबर कसे चालू राहून आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मदत आणि सुरक्षा कशी भेटेल यावर निश्चित पद्धतीने आम्ही लक्ष घालू। पण या नंबरवर उद्या अगर डॉक्टर सपना पाटकरनी पण अगर फोन केला तरीही तिला मदत निश्चित पद्धतीने आमच्या बहिणीला दिली जाईल, जी मदत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या काळात केली नव्हती। म्हणून अशा पद्धतीच्या सामन्यामध्येच बातम्या छापून स्वतःच्याच मालक उद्धव ठाकरेची लायकी काढण्याचं काम संजय राजाराम राऊतनी बंद करावं, एवढं या निमित्ताने सांगेल। कितने दिनों की यात्रा होगी सर? कितने दिनों की यात्रा होगी? 1 दिन का मोर्चा है मैडम, 1 दिन का मोर्चा। महानगरपालिका त्यांना सोबत घेऊ, ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी सोबत इतर जे आपले मालकीचे पक्ष आहेत त्यांच्या किंवा आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी अगर बोललं असतील तर ते फार विचारपूर्वक आणि जबाबदारीने बोलतात। म्हणून योग्य वेळी जेव्हा निवडणूक येईल, हिंदुत्व नावा विचाराचे जे जे पक्ष आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन अगर आम्ही महापालिका लढलो तर ह्या सगळ्या ज्या जिहादी आक्रमण आहे जे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे लँड जिहादच्या नावाने, हे बांगलादेशी रोहिंगे मुसलमान ज्यांची संख्या मुंबई आणि आजूबाजूच्या शहरामध्ये वाढत चालली आहे, ही घाण अगर कायमस्वरूपी साफ करायचं असेल तर कडवट। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। जय महाराष्ट्र।